हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन इयर. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण थोडं हवा पालट करायला रत्नागिरीला आले. घरात बसून बसून कंटाळा आला. म्हटलं चला कोकणात जाऊया परत एकदा. लास्ट इयर मी सावंतवाडीला आलेले, यावर्षी म्हटलं रत्नागिरीला जाऊया. लॉंग ट्रिप काही केली नाही आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आता मी आले आहे रत्नागिरीतील भाटे बीचवर आणि तुम्हाला दाखवते इकडचं सृष्टी सौंदर्य कसं आहे ते. हा बघा मित्रांनो, भाटे बीच. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे सूर्य अस्ताला चालला आहे. थोडा लाईट डिम झालेला आहे कारण संध्याकाळचे 6 वाजले, तरी मी दाखवायचा प्रयत्न करते. सूर्य अस्ताला चालला आहे आणि हा बघा खूप सुंदर बीच आहे भाटे बीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जो क्लीनलीनेस आहे ना, हा खूप छान आहे. आपल्या मुंबईमध्ये हे सगळं बघायला नाही मिळत. म्हणजे जिकडे बघावं तिकडे कचरा फेकलेला आहे, पण इकडे कसं लोकांनी खूप क्लीन ठेवलं आहे आणि बीच हा बीच वाटतो. गोव्याची वाईब वेगळी असते, इकडची वाईब मला जास्त कोकणातल्या वाईब्स आवडतात, समुद्रकिनाऱ्यावरच्या. म्हणजे एक पवित्रता वेगळीच वाटते. गोव्याला कसं त्यांनी पूर्ण शॅक्स वगैरे टाकून पुराचं ते कमर्शियलाइज वाटतं. मला कमेंट करून सांगा तुम्हाला बीच कसा वाटला. सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा मजसीने. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ गनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या. या सागराला बघून अशी गाणी स्फुरतायत मला. फार सुंदर वाटतंय. सूर्य अस्ताला चाललाय, जवळजवळ गेल्यातच जमा आहे. आपले रंग बदलतो क्षितिजावर आणि या लाटा खूप भरती आहे. खूप बरं वाटतंय, थंडगार हवा सुटली. अजून काय हवं. या अथांग सागराला बघताना कळतं की आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे आणि हा सागर किती विशाल आहे. अतिशय सुंदर.